तसंच या पिकास पोषक असं वातावरण असलं तर ती पिकं लागवडीस जास्त योग्य असतात किंवा ह्या पिकांच्यामध्ये एक पीक पद्धतीच केलेली जाते. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्यांचं उत्पादन घेतलं जातं किंवा व्यापारी येऊन या पिकांचे उत्पन्न घेतात. जसं की शेती केल्यानंतर व्यापारी आपल्या ह्याच्यातून घेऊन जातात चहाचं, रबर, कॉफी, नारळ, कोको मसाले इत्यादी पदार्थ यामध्ये असतात. या प्रकारच्या शेतीची सुरुवात ही विशेषतः वसाहत काळापासून झाला आहे. बहुतांश लोक माळ्याची शेती ही उष्णकटिबंधातच करत होते. दीर्घकालीन पिके व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब ह्या माळ्याच्या शेतीमध्ये केलेला जातो. त्याच्यानंतर आहे आता पुढचा पॉईंट की मंडई बागायती शेती. हा शेतीचा अजून एक प्रकार आहे. हा शेती प्रकार नागरीकरण किंवा त्यामुळे तयार झालेल्या बाजारपेठांमुळे निर्माण झालेला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेले बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरी भागातील भाजीवाल्यांची मागणी पूर्ण करत असतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर आणि कमी भांडवलात कमी मनुष्यबळाच्या वापरामध्ये ही बागायती शेतीचा केलं जातं. बाजारपेठेची मागणी किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश यात होत असतो. शेती वाहतुकीच्या सोयींवर ही शेती पूर्ण वाहतुकीच्या सोयींवर अवलंबून असते. जलद वाहतुकीमुळे या शेतीला उत्पन्नाचा दर्जा व किंमत ठरते. जेवढी जलद वाहतूक तेवढ्या ह्या पिकाला जास्त दर भेटत असतो. तर त्याच्यातला पुढचा पॉईंट आहे फुलशेती आणि फळशेती. तर मंडई बागायती शेतीचाच हा एक उपप्रकार मानला जातो. यामध्ये फळांची किंवा फुलांची शेती ही केली जाते. या शेतीतली फळं व फुलं हे मुख्य उत्पादने असतात. ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. शेतीचा आकार लहान असतो. प्रत्येक रोपांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी लोक जलसिंचनाच्या सोयी करतात, ठिबक सिंचन करतात किंवा तुषार सिंचन करतात. रासायनिक खतांचा जास्त वापर करतात किंवा हरितगृहे बांधतात. यामुळे ह्या शेतीचा अवलंब जास्त प्रमाणात होत असतोय. आपण वरच्या खाली आकृतीमध्ये बघितलेलं आहे की कशी फुलशेती केली जाते. आता ह्या फुलशेतीमध्ये प्रमुख उत्पादन म्हणजे लिली, ट्युलिप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंध इत्यादी फुले या फुलशेतीमध्ये केली जातात. आणि फळशेतीमध्ये आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री असे इत्यादी फळं शेतामध्ये पिकवली जातात. हे भारतासह विदेशात पण ह्या फळांचं उत्पन्न घेण्यात येतं. तर आता पाहायचं म्हणलं तर महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात. आणि ही उत्पादने इतर देशामध्ये फुलांची खूप मागणी आहे. तर याच्यावरती आज आपण कृषीमधला शेती हा घटक अभ्यासलेला आहे. तर याच्यावरती प्रश्न तुम्ही उद्या घेऊन यायचे की माळ्याची शेतीची वैशिष्ट्ये कोणती किंवा शेतीचे प्रकार सांगा, आणि सखोल शेती व विस्तृत आणि शेतीची माहिती घेऊन या. आज आपण हा घटक अभ्यासलेला आहे. आज आपण थांबूया तिथे.